नमस्कार, मी अमृता आणि हा जरा वेगळा फॉर्मॅट आहे. तर त्याचं कारण पण सांगते की पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे पूर्वा अपराज यांचा. यापूर्वी चॅनलवरती श्रीवसू अपराज यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे. तर पूर्वा अपराज यांनी परदेशातून हा व्हिडिओ पाठवलेला आहे. इथून पुढे परदेशातून आलेले जे काही अनुभूती आहेत ते आम्ही अशाच साधारणपणे अशाच फॉर्मॅटमध्ये टाकत जाऊ, कारण अर्थातच ताई तिथे नाही आहे, ताई इथे असतात. आम्हाला ही अशी अरेंजमेंट, त्यामुळेच आम्हाला ही अशी अरेंजमेंट करावी लागते. तर पूर्वा अपराज या स्टुडंट असताना त्यांना काही अनुभव आले त्यांच्या तिकडच्या घरामध्ये, तर त्यांच्या परदेशातल्या घरात. आणि ते अनुभव इतके थरारक आहेत की आपल्याला ते व्हिडिओ पाहताना जाणवेलच. आणि मुद्दामच हा व्हिडिओ थोडासा उशिरा टाकणार आहे मी. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. हॅलो. सो माझे 2 इन्सिडेंट्स आहेत. एक, मी जेव्हा US ला शिफ्ट झाले तेव्हा मी एक घरात खुर्ची घेऊन आलेले. म्हणजे ती खुर्ची मला चर्चमध्ये मिळालेली ॲज अ गिव्ह अवे. आणि त्यावेळेला आम्ही नवीन होतो, पैसे नव्हते, म्हणून फ्री फर्निचर, काहीच घरामध्ये फर्निचर नव्हतं, म्हणून आम्ही ती खुर्ची घेऊन आलेलो. तर माझ्या अपार्टमेंटमध्ये ती खुर्ची हॉलमध्ये ठेवलेली. आणि माझं अपार्टमेंट असं आहे की हॉलमध्ये एक भिंत जी आहे ती अख्खी भिंत नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण स्लायडिंग ग्लास विंडो आहे, तर डायरेक्ट बाहेर दिसतं. आता माझं जे घर आहे दॅट वॉज ऑल्सो इन द मिडल ऑफ नोवेअर. तर आजूबाजूला असं काही सिटी आहे वगैरे काही नाहीये. विंडोच्या समोर डायरेक्ट पूर्ण शेत आहे. तर खुर्ची अशी ठेवलेली की खुर्चीमध्ये बसून तुम्ही बाहेरची शेती वगैरे सगळं पाहू शकता. तर जेव्हापासून खुर्ची आणली तेव्हापासून थोडंसं असं, म्हणजे त्यावेळेला मला क्लिक नाही झालं, पण मला वाटायचं की बाबा घरात कोणीतरी आहे. आणि मी एवढं जास्त विश्वास नाही ठेवत भूतांमध्ये वगैरे. तर आय वॉज लाईक की ठीक आहे, नवीन देश आहे, नवीन घर आहे, तर मलाच जरा जास्त वाटतंय, काहीतरी माझ्याच डोक्यात चालू आहे. मग एक दिवस काय झालं की अज्युम करू की माझे 2 रूममेट्स आहेत, ए आणि बी. आणि ए माझ्या रूमच्या बाजूच्या रूमला राहायची, आणि जी बी व्यक्ती आहे ती हॉलच्या दुसऱ्या साईडला राहायची. सो आमच्या घरामध्ये असं लेआउट आहे की 2 बेडरूम एका साईडला आहेत, मग हॉलवे आहे, मग हॉल आहे, आणि हॉलच्या दुसऱ्या साईडला तिसरा बेडरूम होता. तर मग असं रात्री वगैरे जायचे मी वॉशरूमला रूममधनं बाहेर निघून, तर मला हॉलमधनं डायरेक्टली ती खुर्ची दिसायची. तर वाटायचं मला कधी कधी रात्री भीती वाटायची की अंधार आहे, सगळं आहे, काही वगैरे वगैरे. मग एक दिवस काय झालं की मी सकाळी 9:30ला वगैरे उठले, आणि माझी जी रूममेट आहे, जी माझ्या रूमच्या बाजूच्या रूममध्ये राहत होती, ती किचनमध्ये काहीतरी जेवण बनवत होती तिचं. तर मी गेले, पाणी वगैरे पित होते, आणि मला सडनली गाण्याचा, म्हणजे कोणीतरी गातंय असं ऐकू आलं, हिंदी गाणं म्हणतंय. तर आणि मला त्या मोमेंटला वाटलं की माझी जी दुसरी रूममेट आहे, बी रूममेट, ती गाते. तर 5 सेकंदानंतर आवाज बंद झाला. मला वाटलं मीच काहीतरी हॅल्युसिनेट करते. मग 2 मिनिटानंतर परत सेम बी रूममेटच्या आवाजामध्ये गाणं चालू झालं, आणि 10 सेकंदानंतर परत बंद झालं. आणि मी काही बोलण्याच्या अगोदरच माझी जी दुसरी रूममेट होती, जी जेवण बनवत होती, ती म्हटली की तुला ऐकू आलं का की कोणीतरी गाणं गातंय. त्यावेळेला मला रिअलाइज झालं की ओके, फक्त मला नाही, तिलाही ऐकू आलं. पण आम्ही अख्खं घर शोधलं, पण आमची रूममेट घरीच नव्हती. जी बी रूममेट होती ती घरीच नव्हती. घरी आम्हाला दोघींना सोडून कोणी नव्हतं. आणि आमच्या आजूबाजूला पण म्हणजे कोणी असं भारतीय राहत नव्हते, सगळे अमेरिकन्स होते किंवा ईस्ट एशियन्स किंवा जे काही डिफरंट एथनिसिटीज, बट नो वन हू वॉज इंडियन. सो मग थोडंसं जरा वाटलं काहीतरी की काहीतरी चुकीचं झालं करून, पण तरी चालू होतं. मग एका पॉईंट नंतर मला रात्री जेव्हा मी उठून म्हणजे वॉशरूमला जायचे, तेव्हा मला ती खुर्ची बघून एक सतत मनात भीती बसली की मला ती खुर्ची नाही आवडायची तिकडे बघायलाच.
तर आता माझ्या रूममध्ये जागा नव्हती आणि माझ्या दुसऱ्या बी रूममेटच्या रूममध्येही जागा नव्हती. तर मग माझ्या बाजूच्या रूममध्ये जी मुलगी राहायची तिला मी म्हटलं की ही खुर्ची आपण एक काम करू, हॉलमधनं काढून तुझ्या रूममध्ये शिफ्ट करू, कारण मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. आणि ती म्हटली ठीक आहे चालेल. तर आम्ही ती खुर्ची उचलून टाकली तिच्या रूमवर. आणि खुर्ची म्हणजे मला खुर्ची इट वॉज अ बिग रेक्लायनर. इट वॉज अ बिग ग्रे कलर्ड रेक्लायनर. सो आता खुर्ची टाकली आणि माझी जी रूममेट आहे रूममेट तिच्या दरवाजाला गणपतीची एक छोटीशी अशी घंटी होती. तर ती जेव्हा पण दरवाजा बंद उघड वगैरे करायची तर त्या घंटीचा आवाज यायचा. तर आम्ही टाकून दिली खुर्ची आत आणि त्या रात्री मी डायनिंग एरियामध्ये बसून अभ्यास करत होते आणि रात्रीचे किमान 1:30 किंवा 2 वाजले असतील आणि मी माझा अभ्यास करते आणि बाकी ह्या दोघी झोपलेल्या, सगळं लाईट बंद होते, फक्त डायनिंगचा हॉल चालू होता. आणि 2 वाजता मला म्हणजे कॉन्व्हर्सेशनचा आवाज आला तिच्या रूममधनं. तर मला खूप क्लिअरली असं ऐकू आलं, म्हणजे ते काय बोलत होते ते मला कळलं नाही, पण मला असं क्लिअरली खूप ऐकू आलं की 2 लोकांमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू आहे, की कोणीतरी काहीतरी बोलतंय, त्याच्यावरती कोणीतरी काहीतरी रिस्पॉन्ड करतंय. तर पहिले मला परत वाटलं की माझा भास झाला, पण मला ते कंटिन्युअस आवाज विस्पर्स सारखे येत होते कंटिन्युअसली. तर मला वाटलं मला थोडीशी भीती वाटायला लागली त्या मोमेंटला. आणि त्यानंतर अचानक तिची घंटी वाजली. तर मी असं वाकून पाहिलं, कारण थोडंसं वाकल्यानंतर मला दिसत होतं तिचा दरवाजा, पण तिचा दरवाजा हल्ला नव्हता, पण घंटीचा आवाज आला मला. आणि दरवाजा तसाच म्हणजे ती बंद करूनच झोपलेली, दरवाजा बंदच होता. तर मग मी सगळं बंद केलं आणि झोपले. आणि मग तिसऱ्या दिवशी मॅडमना फोन केला की असं होतंय आणि मला काही कम्फर्टेबल वाटत नाहीये, मला माहिती नाहीये काय होतंय. तर मग मॅडमने विचारलं की कुठल्या रंगाची वस्तू आहे का, किंवा काही वस्तू आहे का जी तुम्ही कुठून तरी आणली, याच्यासाठी पैसे नाही दिले किंवा फुकट आणलेली. तर मी त्यांना सांगितलं की हो अशी खुर्ची होती आणि अजून 2-3 वस्तू होत्या. तर मी फक्त खुर्चीचं म्हटलेलं, पण त्यांनी रंगही सांगितला मला, की विचारला की ग्रे कलरची खुर्ची आहे का वगैरे वगैरे. मी म्हटलं हो ग्रे कलरची खुर्ची आहे. तर मग त्या म्हटला की ती खुर्ची आत्ताच्या आत्ता तू फेकून दे घराच्या बाहेर, ती खुर्ची ठेवायची नाही आणि 3 दिवस का 2 दिवस तुम्ही पाहिजे तर तिघीही हॉलमध्ये झोपा. त्या दोघी नाही झोपल्या तरी म्हणजे मी हॉलमध्ये झोपायला पाहिजे. आणि चॉकलेट आणि एक पाण्याचा ग्लास तो डायनिंग टेबलवर ठेवून द्यायचा. आणि त्याच्या पलीकडे त्यांनी मला अजून काही नाही सांगितलं. तर केलं मी, त्यांनी जे सांगितलं ते. खुर्ची बाहेर फेकून दिली, त्याच दिवशी फेकून दिली. आणि 2 दिवस हॉलमध्ये झोपले मी बाहेर. आणि आमच्या घरी मग पुढचा 1 किंवा 1.5 महिना कंटिन्युअसली चॉकलेट आणि पाण्याचा ग्लास असायचा. सो जेव्हापासून मग मी ती खुर्ची फेकली तेव्हापासून मला खुर्चीचा म्हणजे मला बिलकुल कधी वाटलं नाही त्याच्यानंतर की माझ्या घरात काही आहे. तर आय गेस खुर्ची होती, कारण त्याच्यानंतर ना मला कधी त्या घरात, मी 2 वर्ष राहिले त्या घरात, त्याच्यानंतर ना मला कधी भास झाला काही गोष्टीचा, ना मला कधी असं वाटलं की माझ्या घरात कोणी आहे. मी भरपूर वेळेला एकटेही असायचे घरामध्ये, जेव्हा माझ्या बाकीच्या रूममेट्स क्लासला वगैरे गेलेल्या असायच्या. तर तेव्हाही मला कधी वाटलं नाही, दुपारी, रात्री, भररात्री, अपरात्री, पण मला असं कधीच त्याच्यानंतर काही जाणवलं नाही. त्याच्या 6 का 7 महिन्यानंतर मी जेव्हा इंडियाला गेलेले तेव्हा मी डिनरला मॅडमला भेटलेले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जेव्हा त्या माझ्याशी बोलत होत्या तेव्हा त्यांना असा त्या खुर्चीला अटॅच्ड एक 6-6.5 फुटाचा माणूस दिसलेला, जो की त्या खुर्ची सोबतच आलेला घरामध्ये. आणि मे बी त्याला ती खुर्ची खूप आवडत असेल किंवा जे काही असेल त्याच्या घरामध्ये. सो मग त्याच्यानंतर बेसिकली ते तेच म्हटलेल्या की तो माणूस होता, त्याला ती खुर्ची खूप आवडत होती आणि ती खुर्ची तुम्ही जेव्हा टाकून दिली तेव्हा तो माणूस त्या खुर्चीसोबत चालला गेला. आणि तेव्हापासून आजपर्यंत वेनेवर, म्हणजे मी अवॉइडच करते सेकंड हँड बाय करण्याचा काही किंवा घेऊन आणण्याचा, पण जेव्हा पण मी काही सेकंड हँड घेते तेव्हा मी एन्श्योर करते की
मी त्याच्यासाठी पैसे भरते अख्खे आणि मगच ती वस्तू घरात घेऊन येते. म्हणजे मी फ्रीमध्ये कोणाकडूनही काहीच घेत नाही. सो माझ्याकडे रेअरली 1-2-3 वस्तू असतील ज्या सेकंड हँड असतील, पण त्याच्या पलीकडे मी सगळ्याच वस्तू नवीन घेते आणि नवीनच घरात ठेवते. मग दुसरा जो इन्सिडेंट होता तो झाला माझ्या डॉग सोबत. सो मी 2019 मध्ये मॅगी करून नावाची डॉग आहे तिला रेस्क्यू केलेलं. म्हणजे ती रस्त्यावरती सापडलेली आम्हाला आणि आम्ही तिला घरी घेऊन आलेलो. सो मग पुढचे 5 वर्ष ती माझ्या आईबाबांसोबत आणि माझ्यासोबत राहायची. मग मी जेव्हा युएसला आले तेव्हा ती 2 वर्ष माझ्या आईबाबांसोबत होती आणि मग आता ऑगस्ट 2024 मध्ये मी तिला इंडियावरनं युएसला घेऊन आले माझ्यासोबत राहायला. तर ती छान राहिली पूर्ण 1 वर्षभर आणि आत्ता रिसेंटली मी मागच्या महिन्यात ऑगस्ट 2025 मध्ये माझं घर शिफ्ट केलं. तर मला घर शिफ्ट करण्याच्या 1-2 वीक आधीपासूनच असं वाटत होतं की ती नीट झोपत नाहीये, नीट काही करत नाहीये, ती चलबिचल झालीये. आणि इथे आल्यानंतर तर ते म्हणजे एकदमच कॉन्क्रीट होऊन गेलं की तिला काहीतरी त्रास होतोय. पण तिला चेक केलेलं, वेटकडे पण घेऊन गेलेले मी, तर तिच्यामध्ये काहीच असं प्रॉब्लेम नव्हता. शी वॉज कम्प्लिटली फाईन. तर मग मला एकदम टेन्शन व्हायला लागलं की ती का नाही झोपत रात्रभर, का रात्रभर इकडे तिकडे चालते रूममध्ये. आणि शी इज द काइंड ऑफ डॉग हू लाइक्स टू स्लीप. सो शी इज ऑलवेज स्लीपिंग अँड शी इज नेव्हर लाईक रेस्टलेस. सो माझ्यासाठी ते अजूनच थोडं कन्सर्निंग होतं की ती इतकं रेस्टलेस वागते करून. तर मग मी मॅडमना विचारलं की काय वाटतंय तुम्हाला की काय झालंय मॅगी सोबत आणि ती का असं वागते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मॅगीला असं झालंय की म्हणजे माझी आई इंडियामध्ये आजारी होती, तर तिला पाठीचा काहीतरी इश्यूज चाललेले आणि तिला बॅक पेन होत होतं खूप जास्त. आणि समहाव आणि आम्ही फोनवर वगैरे कॉन्व्हर्सेशन्स भरपूर करायचो. त्याच्यामध्ये माझी आई सांगायची मला की माझी पाठ दुखते, हे होतंय ते होतंय वगैरे वगैरे. सो मॅगीला ते भरपूर अपॅरेंटली त्या गोष्टीचा त्रास होत होता की तिला त्रास म्हणजे आईला त्रास होतोय आणि आईला झोप लागत नाहीये. सो जेव्हाही माझी आई ती दिवसभर नीट झोपायची जेव्हा की इंडियामध्ये रात्र झाली असायची. सो माझी आई त्यावेळेला झोपत असायची आणि रात्रभर इकडे नीट झोपायची नाही, कारण दिवसभर त्यावेळेला माझी आई इंडियामध्ये जागी असायची, म्हणजे ऑफिसला जायची किंवा तिला त्रास व्हायचा जे काही. तर तिचं स्लीप सायकल ते तिने असं करून घेतलेलं. मग मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही तिला सांगा की मॅगी असं काही आहे नाही, आई बरी आहे आणि आईला बोलायला लावा. तर आम्ही फोन लावला, म्हणजे मी फोन लावला मम्मीला माझ्या आणि सांगितलं मम्मीला की बाबा तू सांग तिला की तू बरी आहेस आणि तुला काही त्रास होणार नाहीये वगैरे. आणि माझ्या आईने सांगितलं मॅगीला 1-2 दिवस सांगितलं. रोज फोनवर बोलायची माझी आई आणि मॅगी जनरली फोन कॉलला इलेक्ट्रॉनिक वॉइसला रिस्पॉन्ड नाही करत. तरी माझी आई बोलायची की मला बरं आहे, मला काही झालं नाहीये, मी नीट आहे, छान आहे वगैरे वगैरे. आणि 1-2 दिवसानंतर एव्हरीथिंग स्टॉप. म्हणजे 2 दिवसानंतर ती नॉर्मली झोपायला लागली, रात्रभर झोपायची नीट. आणि तेव्हापासून आतापर्यंत टचवूड एकदाही तिचं असं झालं नाहीये की रात्री झोपली नाहीये किंवा रात्री उठलीये. सो असे माझे 2 इन्सिडेंट्स आहेत आणि ही मॅगी आहे, ही माझी मॅगी आहे.